सादर करीत आहेत एक पात्री तळीराम. सादर करते निलेश नाम जोशी. दारू एकदा घेतली की सुटाक नाही म्हणा. सुटाक नाही म्हणजे बेशात काय. आता दारू बद्दल बडबडांपैकी बऱ्याच जणांना दारू काय चीज आहे म्हणजे माहीतच नसतं. आणि तेवढ्याने दारू वाईट. मी म्हणतो असं गृहीतच धरून चाला की एकदा घेतली की सुटत नाही. आता तुमच्यापैकी बऱ्याच जण विश्वविद्यालयाचे पदवीधर असतील. 4 दिवस परीक्षा देऊन एकदाची मिळवता आणि मग जन्माची चिकाट खरे म्हणून कोणी पदव्या घ्यायचा सोडलाय का. तसेच बायको एकदा का माळ घातली की लाभेदा बिलकतो ना कायांचा. म्हणून कोणी बायका करायचं टाकलाय काय. आता पदवी वाईट नाही, बायका वाईट नाही, दारूच तेवढे वाईट कसे. तुम्हाला म्हणून सांगतो दारू ही नीतिमत्तेला पोषक असते. पोषक तुम्ही म्हणाल की असा मी सांग. म्हातारे कधी खोटा बोलत नाही कारण त्याला मी खोटं रचून सांगताच येत नाही. मद्यपी कधीही कुणाची चहाडी करत नाही कारण त्याला मागे कोण काय बोलाय ठाऊकच नसतं. मद्यपी कधीही कुणाचा विश्वासघातही करत नाही कारण त्याला कोणी विश्वासच ठेवत नाही. आणि म्हणूनच मदारी आणि वाद्य यांना भरघोस दारू पिता यावी म्हणून आम्ही एक संस्था काढायचं ठरवलेलं आहे. आता यात येणारे सर्व लोक सर्व जातीचे, धर्माचे, कुळाचे आणि पंथाचे असल्यामुळे त्याचे नाव आम्ही आर्य मदिरा मंडळ असे ठेवण्याचे आज्ञा आहे. आता याचा मुख्य उद्देश दारू ही बहुतांशी हलक्या लोकांच्या हातात गेल्यामुळे समाजाकडून होणारी त्याची हेटाळणी ती बंद व्हावी आणि दारूला समाजात उच्च स्थान मिळून द्यावं हे या संस्थेचा मुख्य उद्देश. आता तुम्ही म्हणाल या संस्थेचे अटी आणि नियम मी सांगतो. यातील प्रत्येक सभासद हा दारू पिणारा हवा. आता दारू म्हटले की ती चढलेच पाहिजे पण यातील प्रत्येक सभासद हा दारू पिणारा हवा समोर सांगितलं पाहिजे. रात्रभर दारू पिण्याची उत्तम सोय झाली पाहिजे. मांसाहाराला प्रोत्साहन दिले पाहिजे. जिवंत असेपर्यंत मी दारू पिणार आणि या संस्थेचे सगळे नियम पाळणार पण मी मेल्यानंतर माझं काय करा हे मी घेऊन ठरवलं आहे. मेल्यानंतर मला तुळशी पत्र नको, गोदान नको, काही नको. थोडीशी दारू पाजा मला. दारू मेल्यानंतर तुळशी पत्राच्या ऐवजी इथे कसं बोज ठेवा. बोज म्हणजे अशी वचके लागले तरी दारू सांगायचे. मी मेल्यानंतर माझ्या
घरातच गुप्ता उघडा. त्याचं नाव कैराम मोफत मद्यावा आहे असा ठेवा. आता त्यात आलेल्या गेलेल्या या गोर गरीबाला गो ब्राह्मणाला फुकट दारू वाटा. विद्यार्थ्यांना निम्म्या दरात दारू वाटा. अरे तीच तर खरी माझी भिस्त आहे. मी गेल्यानंतर माझ्या वर्षश्राद्धाच्या दिवशी एखाद्या कुटुंब वत्सल दारू बाजाला माझ्या घरातील रिकाम्या बाटल्या आणि पेलं द्या. तुम्हाला म्हणून सांगतो, वर्षश्राद्धाच्या दिवशी माझ्या नावाचा एक बोचांचा तराफा करून नदीत सोडा. त्यात बसून मी वैतरणीला जाईन आणि स्वर्गाला जाईन. दोस्त, माझी एवढी इच्छा पुरी कराल ना? न कराल तर माझी आशा अपुरी राहील आणि माझं भूत होईल भूत. आणि मग मला मुक्ती मिळणार नाही, मला मुक्ती मिळणार नाही, मला मुक्ती मिळणार नाही.